मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हीट एक्सचेंजरचे कोणते पार्ट्स असतात, त्यांचे काय फंक्शन असतात, या व्हिडिओमध्ये माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चालू करूया हा व्हिडिओ. त्याच्या आधी पार्ट्स बघण्याआधी मित्रांनो, हीट एक्सचेंजर कुठे-कुठे यूज केलं जातं हे बघूया आपण. हीट एक्सचेंजर मोस्टली मित्रांनो एअर कंडिशनिंग सिस्टम, केमिकल प्रोसेसिंग, पॉवर प्लांट जनरेशन, रेफ्रिजरेशन आणि अशा खूप काही गोष्टींमध्ये यूज केला जातो. तुम्ही असेही बघू शकता मित्रांनो, हीट एक्सचेंजर हा डेली यूजमध्ये पण केला जातो. जसं की आपले जे हीटिंग कॉइल्स असतात, ते पण दोन मीडियामधले आपले हीट ट्रान्सफर करण्याचं काम करतात. मित्रांनो, हीट ट्रान्सफर जिथे आपल्या कुठल्या तर दोन मीडियामध्ये हीट ट्रान्सफर होते, तिथे हीट एक्सचेंजरचा वापर होतो मित्रांनो. तर बघूया त्याचे कोणते-कोणते पार्ट असतात. ह्या इथे बघू शकतात मित्रांनो हीट एक्सचेंजर डिफरंट डिफरंट पार्ट्स. जसं की हे डिशंट आहे मित्रांनो, हे पार्टिशन प्लेट आहे मित्रांनो. हे नोझल्स आहेत मित्रांनो, हे इनलेट आउटलेटचे नोझल्स आहेत मित्रांनो. हे बॅफल प्लेट आहे मित्रांनो आणि हे जे आहे ट्यूब्स आहेत मित्रांनो, हे ट्यूब्स बंडल आहे मित्रांनो. आणि हे जे आहे ते स्पेसर आहे आणि स्पेसरच्या आत टाय रॉड असतो मित्रांनो. पेसर काय करतो? पेसर हे दोन बॅफल प्लेटचं डिस्टन्स मेंटेन करण्याचं काम करतो आणि टाय रॉड पेसरच्या आतमध्ये असतो. आणि ह्या मित्रांनो फ्लॅंजेस आहेत मित्रांनो मित्रांनो आणि हे आहेत सॅडल सपोर्ट. तर ह्या जे पार्ट्स आहेत त्यांचं इम्पोर्टन्स काय आहे आपण येणाऱ्या अपकमिंग स्लाइडमध्ये बघूया. पहिला आहे ट्यूब बंडल. ट्यूब बंडल काय करतं मित्रांनो, जे आपले फ्लुइड आहे, ते फ्लुइडला फक्त पाथवे प्रोव्हाईड करतं. आपण हे जे हीट एक्सचेंजरमध्ये 2 मीडिया यूज करतो. एक तर लिक्विड लिक्विड असेल किंवा एअर लिक्विड असेल. मग त्यातला एक मीडिया ट्यूबच्या साइडनं फ्लो होतो, ट्यूबच्या इनसाइडनं फ्लो होतो आणि दुसरा येतो ट्यूबच्या आउटसाइडनं फ्लो होतो. आता इथे बघू शकतो मित्रांनो, हा जो टाइप आहे ट्यूबचा यू-ट्यूबचा टाइप आहे. तुम्ही दुसरे हेलिकल कॉइलचे डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कोणताही टाइप घेऊ शकता. आणि तुम्ही सिंगल पास करू शकता. आता हा जो आहे YouTube हा 2 पासचा फ्लो आहे मित्रांनो. इकडून एकदा फ्लो होतो आणि इकडून एकदा फ्लो होतो. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का मित्रांनो, हीट एक्सचेंजरची लेंथ जर आपण वाढवायची म्हटली तर ते ट्रान्सपोर्टला ते खूप डिफिकल्ट जाते. मग आपण असे YouTubeचे पासेस करतो. हे एक डबल पास आहे. असे तुम्ही कितीही मल्टिपल पासेस करू शकता आणि तुमचा फ्लो वाढवू शकता विथआऊट इन्क्रीजिंग लेंथ. त्यासाठी आपण असे डिफरंट डिफरंट टाइप्स यूज करतो. आणि हे आहे ते ट्यूब बंडल आहे. हे आहे मित्रांनो ट्यूब शीट. काय करतं आपल्या ज्या ट्यूब्स आहेत त्यांना सपोर्ट करतं. तुम्ही जे मागच्या साइडला ट्यूब बंडल बघितलेलं आहे, त्या ट्यूब्स ह्यामध्ये इन्सर्ट केल्या जातात मित्रांनो आणि इन्सर्ट कशा केल्या जातात? एकतर आपण ट्यूबचं एक्सपान्शन करतो मित्रांनो आणि एक्सपान्शन करतो आणि ह्या ट्यूब शीटच्या आधी ग्रूव्ह असतात मित्रांनो. असे ग्रूव्ह प्रोव्हाईड केल्यानंतर एक्सपान्शन केल्यानंतर ते ट्यूब्स ग्रूव्हमध्ये जातात आणि फिट होत जातात. आणि आपण परत त्याच्यानंतर आपण वेल्डिंग पण करतो मित्रांनो. ट्यूबच्या साइडला दिसतंय ना तुम्ही, ह्या इथे वेल्डिंग करतो मित्रांनो. आणि हे जे आहे मित्रांनो रेक्टेंग्युलर आहे. वेगवेगळ्या टिप शेपचे असे होलचे पॅटर्न असतात मित्रांनो. एकतर रेक्टेंग्युलर पॅटर्न असतो किंवा ट्रायंग्युलर पॅटर्न असतो. हे जो आहे मित्रांनो रेक्टेंग्युलर पॅटर्न आहे. डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंट अँड परफॉर्मन्स नुसार आपण टिपचा पॅटर्न डिसाईड करतो. जर तुम्हाला हे ट्यूब शीटबद्दल काय माहिती असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगून देईन. आता ही ट्यूब सीट मित्रांनो, आता ट्यूबमध्ये आपण जे एक्सपान्शन करायचं का वेल्डिंग करायचं हे कशावर डिपेंड ठरतं मित्रांनो? तर हे ठरतं मित्रांनो, जे आपण जे इनसाइडला जे फ्यूल यूज करतो ना त्यानुसार. जर हाय प्रेशर टेम्परेचर असेल तर आपण एक्सपान्शन करून प्लस वेल्डिंग पण करतो. पण फ्लुइड जर हाय प्रेशर नसेल आणि जर टॉक्सिक नसेल तर आपण वेल्डिंग करण्याची काही गरज नाही. फक्त एक्सपान्शन केलं तर चालतं मित्रांनो. इथे बघू शकता शेल मित्रांनो. आपण हीट एक्सचेंजरमध्ये 2 फ्लुइड करतो. एक ट्यूबच्या इनसाइड फ्लो होतो आणि एक दुसरा जो असतो तो शेल साइडनं फ्लो होतो. आणि आता शेल साइडला कुठला फ्लुइड डिपॉन फ्लो करणार त्याच्या प्रॉपर्टीज मित्रांनो शेलच्या मटेरियलनुसार डिसाईड करायला लागेल. कारण जे फ्लुइड शेलच्या क्वांटिटीत येतं ते पाईपच्या क्वांटिटीमध्ये पण येतं. मग जर तुम्ही जे फ्लुइड आहे ते कोरोजन करणार असेल तर मग शेल पण कोरोज होणार आणि तुमचे ट्यूब पण कोरोज होणार. त्यानुसार तुम्ही डिसाईड करायचं की शेलचं मटेरियल कोणतं यूज करायचं, काय कोणतं यूज करायचं आणि फ्लुइड कोणत्या साइडला यूज करायचं. इथे बघू शकता मित्रांनो शेलच्या साइडला काही नॉन प्रेशर पार्ट आहे जसं की लिफ्टिंग लग्स आहे, रफ पॅड आहे. लिफ्टिंग लग्स काय मोस्टली आपले लिफ्ट करण्यासाठी आपण करतो. हे लिफ्टिंग लेग आहे, हे नोझल पॅड आहे शेलच्या साइडला तुम्ही बघू शकता. हे सॅडल सपोर्ट आहे मित्रांनो. आणि शेलचे पण डिफरंट डिफरंट टाइप्स असतात. नक्कल टाइप असतो आणि अजूनही दुसरे टाइप्स असतात. मोस्टली शेल काय दुसरे फ्लुइड फ्लो करण्यासाठी आणि क्लोज्ड एरिया करण्यासाठी आपला उपयोग होतो. इथे बघू शकता मित्रांनो बॅफल प्लेट्स. बॅफल प्लेट्सचा मोस्टली फंक्शन मित्रांनो जे ओव्हरऑल हीट ट्रान्सफर रेट आहे ना तो इन्क्रीज करण्याचा मेन हेतू असतो. बॅफल प्लेट काय करतात जो आपला फ्लो आहे त्याला टर्ब्युलन्समध्ये क्रिएट करतात आणि टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यामुळे प्रेशर लॉसेस होतात आणि ते प्रेशर लॉसेस झाल्यामुळे आपली जी हीट एक्सचेंजरची प्रोसेस आहे तो जास्त होते. तुम्ही जर नंबर ऑफ बॅफल ट्यूब्स इन्क्रीज करू शकतात जसं तुम्हाला हीट एक्सचेंजचा रेट जास्त पाहिजे असेल तर. पण एक ड्रॉबॅक आहे मित्रांनो, जसे-जसे तुम्ही ट्यूब्स बॅफल प्लेट इन्क्रीज जातात तसं तुमचा फ्लो रेट कमी होत जातो
परत टर्ब्युलन्स क्रिएट होतो. त्यानुसार तुम्हाला डिसाईड करावं लागतं की कुठल्या टाईपच्या ट्यूबची डिसाईड करायची मित्रांनो. आणि ट्यूब सेटची काही डिफरंट टाईप्स जसे सेगमेंटल बॅफल, डिस्क टाईप, डाउट नट बॅफल आणि रॉड बॅफल असे काहीतरी डिफरंट टाईप्स आहेत. पण मोस्टली ट्यूब शेटचं काम मित्रांनो हे आपलं ओव्हरऑल हीट ट्रान्सफर रेट इन्क्रीज करण्याचं महत्त्वाचं काम आहे मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो, हा आहे तो डिशेंट आहे मित्रांनो. डिशेंट काय करतं, एक इन्क्लोज करतं आपले जे शेल आहे त्याला आणि जो फ्लुइड आहे ते बाहेर येण्यापासून सपोर्ट करतं. आणि मित्रांनो डिशेंटचे 3 टाइप आहेत. एक कोनिकल असतो, एक हेमिस्फेरिकल असतो. असे टाइपचे आहेत आणि डिपेंड आपण परफॉर्मन्स तुम्ही यूज करू शकता आणि रिक्वायरमेंट नुसार त्या युजरच्या. इथे बघू शकता मित्रांनो, हा तुम्हाला एक असा स्ट्रेट फेस दिसतो. त्याला असंच ह्याला म्हणतात आपण स्ट्रेट फेस म्हणतात. आणि आपण जेव्हा इन्स्पेक्शन करतो ना, हा स्ट्रेट फेसची हाईट बघतो, परत त्याची शेलची हाईट बघतो. हा कोनिकल किती आहे, पहिला ओव्हरऑल सरकम्फरन्स किती आहे, या गोष्टी बघतो. आणि मोस्टली एवढे पार्ट्स असतात मित्रांनो. आणि अजूनही पार्ट्स असतात जसे की सॅडल सपोर्ट, नॉन प्रेशर पार्ट्स असतात हीट एक्सचेंजर मध्ये. ते काय सर्वांना इम्पॉर्टंट असतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढल्या काही हीट एक्सचेंजर बद्दल माहिती.